ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानोबा महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज या ठिकाणी आश्विन प्रतिपदा शारदीय नवरात्रारंभ घटस्थापनेच्या दिवशी आपल्या श्री ज्ञानेश्वर संस्था डोंगरगण या आश्रमाची एक जंगले महाराज शास्त्री या नावाने आपण वेबसाईट सुरू करत आहोत. त्याचं कारण असं आहे की आपल्या सर्व आजी माजी विद्यार्थी आणि भक्त परिवाराने आपल्याला मोठा आग्रह केला किंवा मला काही तत्त्वज्ञान ऐकायची आमची घरी व्यवस्था व्हावी, आणि म्हणून या ठिकाणी आपली ही वेबसाईट आज आपण शुभारंभ करत आहोत. आणि त्यात भगवान पंढरीश पांडुरंगाच्या कृपेने, माऊली ज्ञानोबाच्या कृपेने, गुरुमारांच्या कृपेने आपण थोडंसं त्याच्यावरती चिंतन करणार आहोत. तर प्रथमतः आपण माऊली ज्ञानोबांचा हरिपाठ आहे, त्या हरिपाठावरती चिंतन करण्याचं ठरवलेलं आहे. तो देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने, द्वारकेचे राणी पांडवा घरी. मालिकेमध्ये ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी असं आहे, पण गाथेमध्ये खोने असं आलेलं आहे, पण अर्थ एकच आहे, काय त्याचं काय असं होते. तर हरिपाठ हा आरंभ करण्याचं कारण की हरिपाठ आपण सर्व नित्याने म्हणतो, पण तो सर्वांनाच अर्थ कळतो अशातला भाग नाही, आणि त्यामुळे तो समाजापर्यंत अर्थ पोचवणं हे गरजेचं वाटलं. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे, बरीच माणसं या हरिपाठावरती बरंच काही बोलू लागलीत, पण कदाचित ते त्यांचं अध्ययन नसल्यामुळे काहीतरी सांगायचं शिल्लक राहतं किंवा अन्य काही होऊ शकतं. तर त्याकरता आपण या हरिपाठाचं एक विशेष चिंतन म्हणून आपल्या भक्तापुढे, आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे ते द्यावं या भावनेने आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर हरिपाठाचं महत्त्व काय आहे, हरिपाठ का सांगायला सुरुवात केली, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ 4 ग्रंथ प्रमुख आहेत. तसे ज्ञानेश्वर महाराजांचे इतर दुसरे 10 ग्रंथ आहेत असं म्हणतात, पण ते उपलब्ध नाहीत, ते प्रचलित नाहीत ते ग्रंथ. पण सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ, सर्वांच्या परिचित, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर प्रचितीत असणारा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वांच्या परिचित ग्रंथ आहे. दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांची गाथा, ही प्रसिद्ध गाथा आहे. तिसरी गोष्ट अमृतानुभव, हाही ग्रंथ फार महत्त्वाचा आहे आणि तोही प्रसिद्ध आहे. आणि चौथा ग्रंथ आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, आणि तो हरिपाठ तर सर्वांच्या मुखोद्गत आहे, सर्व ते करतात. मग आता हे मोठमोठे ग्रंथ असताना सुद्धा हरिपाठाचं एवढं महत्त्व काय, हरिपाठाला एवढं महत्त्व का दिलं, तर त्याचं कारण एक असं आहे. हरिपाठाचं महत्त्व, पहिली गोष्ट भाषेचं सुलभत्व आहे, दुसरी गोष्ट या ठिकाणी या सामान्य अधिकारी आहे, आणि तिसरी गोष्ट हरिपाठाला त्याची नियमावली अत्यंत साधारण आहे. इतर ग्रंथाची गोष्ट, आता ज्ञानेश्वरी म्हटलं तर ज्ञानेश्वरीची भाषा सर्वांना कळते का, नाही. ज्ञानेश्वरीची भाषा सर्वांना कळणं शक्य नाही, कारण ती 700 वर्षापूर्वीची मराठी आहे. 56 भाषा आहेत त्याच्यात, आणि शिवाय त्यात बरेच संस्कृत शब्द आहेत. सर्वसाधारण सामान्य माणसाला ती गोष्ट, ती भाषा कळत नाही एक. आणि दुसरी गोष्ट, तो फार महाकाय ग्रंथ आहे, असा एवढा मोठा ग्रंथ आहे ना, तो काय कुठे घेऊन बसणं, कुठे चालला तो काय स्नान करता करता म्हणता येतो असं थोडंच आहे. ते मोठा ग्रंथ आहे, तो तिची भाषा पण अवघड आहे, त्याचा आकार पण मोठा आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तो सर्वसाधारण सामान्य माणसाला कळणारा ग्रंथ नाही. लोकाला असं वाटतं आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली, असं नाही. कारण ज्ञानेश्वरी कळण्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे अध्यात्मशास्त्रीय आणि अंतरंगोचे अधिकारी आहे. इथं अंतरंग अधिकारी लागतो वगैरे वगैरे ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे एक विशिष्ट समाजाकरता, विशिष्ट अधिकाऱ्याकरता आपण तो ग्रंथ पाहत असतो. दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा आहे, तर तो गाथा पण गाथा हा उत्तमच आहे, पण तो गाथा काय आहे वारकऱ्यांना माहिती आहे. तो
गाथा वाचायची पंचायत असते. तो अभंग म्हणणारे भजन करणारी माणसं असतात, त्यांना तो अभंग म्हणणं पण जड जातं. आणि त्याच्यावरती अभंग घेऊन कीर्तन करणं त्याच्यापेक्षा जड आहे ती. तिची भाषा, तिची ठेवण, त्याचं ते गुढत्व, ज्ञानेश्वरांची गाथा तशी फार कठीण आहे. ती काय सर्वसाधारण सामान्य माणसाला आकार पण मोठा आहे. साधारण माणसाला तो कळेल अशातलं पण भाग नाही. त्याला पण काही नियम येतात. भजन करायचं असलं, वाचन करायचं असलं, पारायण करायचं असलं तर बस हे सगळे नियम त्याला येतात. ज्ञानेश्वरी गाथ्याला पारायण करायचं म्हणजे त्याला स्नान करणे, व्यासपीठ हे सगळे ते नियम येतात त्याला ते. आणि म्हणून गाथा ही काय सामान्य हरिपाठासारखी सोपी नाही. आणि तिसरा ग्रंथ आहे अमृतानुभव. अमृतानुभवाची भाषा फार सोपी आहे. अमृतानुभवाची भाषा अगदी सरळ आहे, सोपी आहे, सुटसुटीत आहे. पण भाषा सोपी सरळ असली तरी त्याला सामान्य माणसं ऐकू शकत नाहीत. अमृतानुभव ऐकण्याकरता त्याला फार उच्चतम अधिकारी लागतो. आणि एक अनुभवी अत्यंत विद्वान असणारा, सदाचारी असणारा कोणी एखादा महात्मा असेल, परंपरेतला महात्मा असेल, तरच तो अमृतानुभव सांगू शकतो. आणि त्याच लेवलचा असेल तो अमृतानुभव ऐकू शकतो. अमृतानुभव हा काही सामान्यांचा ग्रंथ नाही, तो अमृताचाच अनुभव आहे. आणि म्हणून या 3 ग्रंथापेक्षा हरिपाठ अत्यंत छोटा आहे. 27 अभंगाचा हरिपाठ आहे. 27 अभंगाचा हरिपाठ आहे, पण त्याला एवढं महत्त्व का दिलं? त्याचं कारण आपल्याला त्याबद्दल 1-2-3 मुद्दे सांगायचे आहेत. हरिपाठाचं महत्त्व काय आहे? तर अजून एक थोडंसं सांगायचं आहे. हरिपाठ हा बाजारात एक पंचरत्न म्हणून हरिपाठ आलेला आहे. पंचरत्न हरिपाठ आहे, त्याच्यात 5 हरिपाठ आहेत. निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे, एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, तुकाराम महाराजांचा हरिपाठ आहे आणि नामदेव महाराजांचा हरिपाठ आहे. पण तो पंचरत्न हरिपाठ आपल्या संप्रदायात मान्य नाही. आपल्याकडे तो केलाही जात नाही. सर्वसाधारण कोणतरी त्याचा हरिपाठ घेतला, तो छापला, लोक ते सामान्य माणसं म्हणू लागली. निवृत्तीनाथांचा हरिपाठ काय प्रचलित नाही, तो आपण काय म्हणत नाहीत. नंबर 2, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सर्वांच्या मुखोद्गत आहे. तिसरी गोष्ट, तुकाराम महाराजांचा हरिपाठ आहे, नाथ महाराजांचा पण हरिपाठ आहे, तो माणसं म्हणतात वारकरी. आणि तुकाराम महाराजांचा हरिपाठ त्यात काही अभंगातल्या प्रकरण ते थोडेसे अभंग घेतलेले आहेत, पण त्याच्यामध्ये काही क्षेपक अभंग आहेत, म्हणजे काही कोणतरी टाकलेले आहेत. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे की अभंग नाही, ही गोष्ट वारकऱ्यांच्या अगदी चटकन लक्षात येते. पहिलं वाक्य उच्चारल्यावरती समजतं की हा अभंग तुकाराम महाराजांचा नाही, असो तो भाग. तर त्यात असे काहीतरी क्षेपक दुसऱ्याने काहीतरी घातलेले अभंग आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा हरिपाठ हा आपल्या वारकरी संप्रदायात मान्य नाही, तो म्हटल्याही जात नाही. आणि तिसरी गोष्ट आहे नामदेव महाराजांचा हरिपाठ. तर नामदेव महाराजांचा हरिपाठच नाही. थोडासा सूक्ष्म विचार जर केला तर नामदेव महाराजांच्या गाथ्यात एक प्रकरण आहे, नामपाठ. तर त्या नामपाठामध्ये जर आपण अजून बारीक विचार केला तर त्यात एक रामपाठ आहे. आणि त्या रामपाठातले सगळे अभंग आहेत ते. आणि ते रामपाठातले अभंग सगळे एकत्र केलेत आणि त्याचा कोणतरी एक हरिपाठ म्हणून तयार केला. त्यामुळे त्याला हरिपाठ म्हणतात असं काय म्हणता येत नाही. म्हणून नामदेव महाराजांचा हरिपाठ, तुकाराम महाराजांचा हरिपाठ हा काय संप्रदायात म्हटल्या जात नाही. तसंच निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे, पण तो प्रचलित नाही. आतापैकी राहिले 2 हरिपाठ. एक संत ज्ञानेश्वर महाराजांचा, दुसरा संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ. तर या 2 हरिपाठापैकी ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, नाथ महाराजांचा हरिपाठ सर्वजण करतात अशातला भाग नाही, काय करतात, पण ते ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ घेऊनच नंतर नाथ महाराजांचा हरिपाठ करतात. शक्यतो गोदावरीच्या पलीकडे मराठवाड्यामध्ये पैठणच्या परिसरामध्ये नाथ महाराजांचा हरिपाठ हा नित्याने करतात, पण माऊलींचा हरिपाठ करूनच ते हरिपाठ करत असतात. पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोक करतात, परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ सर्वांच्या कंठस्थ आहे. आणि काही वारकरी बिचारी भाग्यवान वारकरी आहेत, ते सकाळ आणि संध्याकाळ करतात, भाग्यवान आहेत ते, धन्य आहे त्यांना. तर असा जो हरिपाठ माऊलींचा हा हरिपाठ अत्यंत प्रचलित आहे. आणि म्हणून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा एक वारकरी संप्रदायाचा एक आत्मा आहे आणि वारकऱ्यांचा एक उद्धार करणारा असा हा ग्रंथ आहे. मग या हरिपाठाला हरिपाठ म्हणायचं की नामपाठ म्हणायचं? तो हरीचा पाठ आहे की नामाचा पाठ आहे?
तर हरिपाठ आहे ही गोष्ट खरी आहे. मग त्याला नामपाठ का म्हटलं तर चालेल का? तर नामपाठ आणि हरिपाठ यातला अर्थ थोडंसं आपण चिंतन केलं तर हरिपाठ याचा अर्थ आहे हरे पाठा हरिपाठा, त्याचप्रमाणे हरे हे पाठ हरिपाठा आणि हरिरेव पाठ हरिपाठा, असे त्याचे 3 अर्थ होतात. तर या ठिकाणी हरे पाठ हा म्हणजे हरिकरता केलेला जो पाठ त्याला म्हणतात हरिपाठ. तर हरिकरता म्हणजे भगवान पंढरीश पांडुरंगाला प्रसन्न करण्याकरता नामाचा उच्चार करणं म्हणजे हरिपाठ करणं, आणि म्हणून त्याला म्हणतात हरिपाठ, असा त्याचा अर्थ होतो. भगवान प्रसन्न करण्याकरता हरे पाठा हरिकरता केलेला पाठ. दुसरं हरे हे पाठ हरिपाठ, याचा अर्थ हरीचा पाठ करणं. हरीचा म्हणजे हरिनामाचा पाठ करणं, आणि हरिनामाचा पाठ करणं याचा अर्थ हरिपाठामध्ये भगवान नाम आलेले त्यामुळे हरीचा पाठ करणं असा अर्थ होतो. आणि तिसरा अर्थ असा आहे हरिरेव पाठा, हरीचाच पाठ करायचा. कारण हरीचा पाठ, हरी आणि हरीचं नाम, भगवान आणि भगवंताचं नाम हे वारकरी संप्रदायात वेगळं मानलेलं नाही. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे नाम केशव केवळ आणि जानती प्रेमळ हरिभक्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, नाम जप यज्ञ परम बाधून स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्मवेद. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. भगवंताचं नाम आणि भगवान हे वेगळे मानलेले नाहीत. जशी आकाशानं आकाशाची पोकळी हे जसं वेगळं नाही, सूर्य आणि सूर्याचा प्रकाश हे जसं वेगळं नाही, तसं त्याप्रमाणे भगवान नाम आणि नामे यांचा अभेदू असे, असं 17व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन केलं आहे, ते मुळात पहा. आणि म्हणून हरिपाठ हा कोणत्या भगवंताला प्रसन्न करण्याकरता केलेला हरिपाठ असेल, किंवा नामाचा पाठ असेल, किंवा हरीचाच पाठ असेल, त्याच्या स्वरूपाचा पाठ असेल, तरी हरिपाठ हा अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. अजून हरिपाठाचं महत्त्व काय आहे? तर हरिपाठाचं महत्त्व आहे या ठिकाणी हरिपाठ, हरी या शब्दाचं प्राचीनत्व. हरी शब्द किती प्राचीन आहे? तर सर्व नामापेक्षा त्याचं प्राचीनत्व जर पाहिलं तर तुम्हाला आधी 1 मिनिटाचं थोडंसं उदाहरण सांगतो. ज्या कालामध्ये ब्रह्मदेवाला सृष्टी करायची होती, आणि सृष्टी करायची तर त्या काळात ब्रह्मदेवानी भगवंताला विचारलं, मला सृष्टी करायची, काय करू? भगवान म्हणले, आधी थोडीशी तपश्चर्या कर. काय नाही, वेदाचं पारायण कर. बरं, मग माझं चुकलं तर मला कसं काय कळेल? तू या पिंपळाच्या झाडाखाली बस. जर एक चूक झाली तर सगळं एक पान खाली पडेल. चालेल, ब्रह्मदेव गेले आणि त्यांनी सुरुवात केली, ऋग्वेदाला सुरुवात केली. ऋग्वेदाला सुरुवात केल्याबरोबर सगळ्या पानं खाली पडली. अरे हो, एवढी कशी काय चूक झाली? म्हणायच्या आधी सगळी चूक झाली. गेले भगवंताकडे, मग कशी सुरुवात केली तिने सांगितलं. मग कशी सुरुवात केली म्हणून दाखवलं. ऋग्वेदातला पहिला मंत्र म्हटले, भगवान म्हणले तुझं चुकलं. म्हणले, काय करायला पाहिजे तू? अरे ओम हा शब्द आहे, पण त्या ओम शब्दाच्या आधी हरी ओम असा उच्चार करून तुला सुरुवात करायला पाहिजे होती, त्यामुळे तुझं हे चुकलं. आणि म्हणून हरी या शब्दाला अत्यंत अनादित्व आहे, फार प्राचीनत्व आहे. म्हणून हरी शब्द हा महत्त्वाचा मानले. सृष्टीचा आरंभ होण्याच्या पूर्वी ब्रह्मदेवाच्या मुखातून 2 शब्द आलेत. कोणते 2 शब्द आलेत? या ठिकाणी ओंकार अश शब्दस्य द्वावेतो ब्रह्मणपुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभो. ओंकार आणि अथ हे शब्द, 2 शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर आले. ओंकारस्य अथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मणपुरा, ब्रह्मदेवाच्या मुखातून हे 2 शब्द बाहेर आलेत. आणि म्हणून तस्मान मांगलिको उभव, तर म्हणून त्यामुळे सृष्टीच्या आरंभी हे 2 शब्द आलेत. आणि म्हणून त्यांना मांगलित्व आलं, त्यांना काय मंगलत्व आलं, त्यांना श्रेष्ठत्व आलं. पण त्याच्यापेक्षा ओम हा शब्द प्रथम आलेला आहे, आणि त्या ओम शब्दाला सुद्धा पाठीमागे हरी जर जोडलं तर ते ओम शब्दाचं महत्त्व राहते. आणि म्हणून सर्वात प्रथम हरी ओम असा हरी शब्द हा अत्यंत प्राचीन आहे. अत्यंत प्राचीन असल्यामुळे हरी शब्दाचं फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून त्या
हरी शब्दाची गोष्ट त्याचं प्राचीनत्व सांगत असताना वेदामध्ये आलेलं आहे. बरे कलिसंतरण उपनिषदामध्ये हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आपल्याला सर्वांना हा मंत्र माहिती आहे. म्हणजे वेदामध्ये हरी शब्दाचा उच्चार केला आहे. दुसरी गोष्ट श्रीमद भागवतामध्ये या कालामध्ये आपण पाहतो तर स्कंद दुसरा आणि या दुसऱ्या स्कंदामध्ये अध्याय 7वा असेल मला असं वाटतं. भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये त्या गजेंद्राचा उद्धार करण्याकरता भगवंताने अवतार धारण केला आणि त्या गजेंद्राचा उद्धार केला. तो त्या काळात भगवंताने जो अवतार धारण केला तो हरी अवतार होता. त्याचं असं भागवतामध्ये सुद्धा हरी शब्दाचं आणि हरीचं महत्त्व आलं. वेदामध्ये आलं आहे, मला उपनिषदामध्ये आलं आहे, नंतर श्रीमद भागवतामध्ये आलं आहे. ज्या काळात द्विजनाम ब्राह्मण संध्या करतात त्या संध्येमध्ये 24 अक्षरामध्ये हरी शब्दाचा उच्चार आलेला आहे. असं हे हरी शब्दाचं एवढं अनादित्व आहे. नाम म्हणे नाम, अनादी अक्षर उभा कटिकर भक्तासाठी. असं भगवंताचं नाम हे फार अनादी आहे, संतांनी असं सांगितलेलं आहे. आणि 5वी गोष्ट, या कालामध्ये सर्व पौराणिक असतात आणि पुराण सांगत असताना पुराणाचा शेवट करत असताना या ठिकाणी सर्व पुराणाचा शेवट करत असताना भागवत असेल, इतर पुराण असेल, नाम संकीर्तन यश सर्व प्रणाशनम, नाम संकीर्तन यश सर्व प्रणाशनम, प्रणाम दुःखशमन तन्नमम हरे नमः तन्नमम हरिम परम, हरे नमः. असं शेवटच्या हरी शब्दाने त्याचं समर्पण केलं जातं. काय म्हणते, समाप्ती केल्या जाते. असा पुराणाच्या अंती हरी शब्दाचा उच्चार केला जातो. 6वा मुद्दा आहे आद्य शंकराचार्य. श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी हरिमिडे स्तोत्र आहे. त्या हरिमिडे स्तोत्रामध्ये सुद्धा हरी शब्दाचा उच्चार आलेला आहे. आणि गीतेमध्ये सुद्धा सत्तं कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासते या श्लोकात, गीतेमध्ये हरी शब्दाचा उच्चार आलेला नाही, पण गीतेवरती ज्ञानेश्वर महाराजांनी टीका गेली तर त्या टीकेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या हरी शब्दाला ज्ञानेश्वरीत प्रवेश दिलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणलंय, रामकृष्ण हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध आणि माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती. म्हणजे हरी शब्दाला ज्ञानेश्वरी सुद्धा महत्त्व दिलेला आहे. वारकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये पाहतो, तुकाराम महाराजांचा गाथा हरी शब्दाने परिपूर्ण भरलेला आहे. तुकाराम महाराजांचा मंत्रच हरी शब्दाचा आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र, यात हरी शब्द येतो. किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव यात हरी शब्द येतो. पुंडलिक भजनाच्या कीर्तनाच्या आरंभी शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, त्यात हरी शब्द येतो. पुंडलिकाला वर देणाऱ्या अशा हरी पांडुरंगाला तिथं हरी शब्दाची व्याप्ती येते. कीर्तन भजन सुरू करत असताना रामकृष्ण हरी, हे रामकृष्ण हरी असं सुरू करणं म्हणजे आता हरी शब्दाचं आता शेवटी सुद्धा पुंडलिक म्हटलं का हरी शब्दाची ती गोष्ट येते ती. आणि म्हणून हरी शब्दाची व्याप्ती एवढी मोठी आहे असे. आणि अजून तर या ठिकाणी हा दहावा एक मुद्दा सांगता येईल तुम्हाला असा की हरिपाठ हा ग्रंथ हरी शब्दावर आधारित आहे. या ग्रंथाचा सुरुवात हरी शब्द पण पहिल्या अभंगात हरीपासून सुरुवात होते. या ग्रंथामध्ये सर्वत्र हरी शब्दाचीच व्याप्ती आहे आणि या ग्रंथामध्ये हरी शब्दाचाच विस्तार आहे. एकूण हरी शब्दाचा सर्व विस्तार असल्यामुळे या ठिकाणी आणि या हरी शब्दाचा सार आहे, विस्तार आहे, आधार आहे आणि म्हणून हरिपाठाला एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व आहे. जर बारीक विचार केला तर हरी शब्दाला एवढं महत्त्व का दिलं, बारीक अभ्यास केला तर या हरिपाठामध्ये हरी शब्द हा 60 वेळा आलेला आहे. अभ्यास केला तर त्यात हरी शब्द हा 60 वेळा आलेला आहे. वारकरी म्हणत असताना काय करतात मग ते, तर त्याला आपण ध्रुपद म्हणतो ना,
तर ध्रुपद म्हटल्याच्या नंतर, ध्रुपद जर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हरिशब्द सगळा मिळून जर घेतला तर मग तो 118 वेळा हरिशब्दाचा उच्चार केला जातो हरिपाठामध्ये. त्याचप्रमाणे रामकृष्ण या नामाचा उच्चार 14 वेळा केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याचप्रमाणे नारायण शब्दाचा उच्चार, नारायण नामाचा उच्चार 6 वेळा केलेला आहे. आणि राम नामाचा उच्चार फक्त 2 वेळा केलेला आहे. कृष्ण नामाचा उच्चार फक्त 2 वेळा केलेला आहे. शिव नामाचा उच्चार 3 वेळा केलेला आहे. आणि विष्णू नामाचा उच्चार फक्त 1 वेळा केलेला आहे. आणि सगळं जर एकत्र केलं, दैवत शब्द 2 वेळा आलेला आहे आणि देव शब्द हे 28 वेळा आलेला आहे. आणि असे सगळे जर एकत्र गोळा केले तर ते 176 होतात. असे 176 वेळा भगवान नामाचा उच्चार होतो, म्हणून हरिपाठाचं विशेष महत्त्व मानलेलं आहे. अजून तो जर बारीक पाहिलं तर भगवंताच्या परमात्मवाचक असे नाम आहेत काय. आपण त्याला काय म्हणतो, त्रिगुणासार, निर्गुण हे सार. तर निर्गुण भगवंताचं नाव आहे भगवंताला, किंवा चराचर हरी का नारायण पाठ नावन नाम आणि जेथून चराचर हरीशी भजे, असे जे भगवंताचं व्यापक रूपाचं वर्णन केलं आहे. तर असं भगवंताचं परमात्मवाचक नाम इथे नाम ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलं आहे. तर ते जवळजवळ 52 वेळा आलं आहे अर्थाच्या अर्थाने. भगवंताचं नाम अर्थरूप, परमात्म्याचं अर्थरूपाने नाम हे 52 वेळा आलं आहे. आणि मग एकूण भगवंताच्या नामाचा जर एकत्र बेरीज केली तर ते किती 228 वेळा. असं 228 वेळा नामोच्चार होत असल्यामुळे हरिपाठ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथाला हरिपाठ का म्हणतात, या सगळा हरीचाच पाठ आहे म्हणून याला हरिपाठ असं म्हणायचं. आणि हरीचाच पाठ असून वारकरी त्याचा अध्ययनही करतात. अजून एक महत्त्व सांगता येईल की एकूण आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये ग्रंथाची प्रसिद्धी मान्यता आहे ते 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणी, हे का नाही. इतिहास वगैरे 18, रामायण, महाभारत, रामायण आहे, महाभारत आहे, श्रीमद भागवत आहे, असे ग्रंथ आहेत. गीता ग्रंथ, महाभारतामध्ये हे सगळे ग्रंथ जर एकत्र केले आणि या ग्रंथाचं घुसळण केलं, माऊली ज्ञानोबाने सगळ्या ग्रंथाचं मंथन केलं असं म्हणा. आणि मंथन केल्यानंतर जो नवनीताचा गोळा निघतो, मग त्याला आपण लोण्याचा गोळा म्हणतो मराठी भाषेमध्ये, असा नवनीताचा गोळा ज्ञानेश्वर महाराजांनी काढला आणि आपल्या वारकऱ्याच्या हातामध्ये दिला. असा नवनीताचा गोळा आहे. तर हरिपाठ या ठिकाणी हरिपाठामध्ये कोणता विषय सांगितला असं एखाद्या वेळी चिंतन करणाऱ्या वारकऱ्याच्या, चिंतन करणाऱ्या भाविकाच्या मनात येऊ शकतं. हरिपाठामध्ये कोणता विषय सांगितला. जसं आता ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, काय सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कधी उपासनायोग सांगितलं, सगळे असे योग सांगितलेले असतात. मग तू हरिपाठामध्ये विषय कोणता सांगितलेला आहे, विशेष विषय कोणता आहे, तर त्याच्यावरती उत्तर असं आहे, हरिपाठामध्ये कोणता विषय सांगितला याचं उत्तर असं आहे, हरिपाठामध्ये कोणता विषय सांगितला नाही. हरिपाठामध्ये कोणता विषय सांगितला नाही तर त्यात काहीच विषय शिल्लक ठेवले नाहीत. कोणत्याही ग्रंथामध्ये एवढे विषय आलेले नाहीत. सर्व ग्रंथातले विषय हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये दिले आहेत. जर त्याचं थोडंसं चिंतन केलं तर हरिपाठामधले आलेले विषय त्रोटक उच्चार केला तरी, जप आहे, तप आहे, योग आहे, विधी आहे, विधान आहे, कर्म आहे, धर्म आहे, अधर्म आहे, उपासना आहे, पूजा आहे, भक्ती, विरक्ती, ज्ञान, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, द्वैत, अद्वैत, बंध, मोक्ष, स्वर्ग, नरक, लोक, परलोक, पुण्य, पाप, सुख, दुःख, भेद, अभेद, माया, अज्ञान, गुरु, शिष्य, सेवा, आचार, विचार, सदाचार, श्रवण, मनन, निधिध्यासन, बद्ध, मुक्त, नित्य, अनित्य, सत्य, देव, भक्त, भक्ती, भाव, प्रेम, भावना, सगुण, निर्गुण. आणि म्हणून एवढा हरिपाठामध्ये मी त्रोटक सांगितलेत, याच्यात अजूनही आहेत. एवढे विषय एका हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला आणून दिलेत.
याच्यावर चिंतन करायचं ठरलं तर या हरिपाठाचा विस्तार करायला कमीत कमी सगळ्या ग्रंथाची 1 वर्ष लागेल. इतकं या हरिपाठामध्ये भरून ठेवलं आहे. इतका हरिपाठ महत्त्वाचा असल्यामुळे तो हरिपाठ आपण नित्याने केला पाहिजे. हरिपाठातला अर्थ, हरिपाठातलं महत्त्व जाणून आपण जर नित्याने केलं तर हरिपाठ ही काय, हरिपाठ ही नाम साधना आहे. काही माणसं हरिपाठ करतात, पण त्यात आता बरीच आपण कोणाच्या चुका नाही काढू शकत. काय म्हणतो आपण त्याला एक प्रक्रिया पूर्ण करायची आणि म्हणून आपण हरिपाठ करतो. हरिपाठ म्हणायचा करायचं म्हणून करून टाकतो हरिपाठ. मग काय माणसं तसे हरिपाठ करतात आणि काय माणसं मग ते खूप नाचून वगैरे पण हरिपाठ करतात. तर त्या नाचण्यामध्ये हरिपाठातली भावना जाते. प्रक्रिया पूर्ण करायची, पाट्या टाकायची म्हणून हरिपाठ केला, त्याच्यात एवढी भावना राहते अशातला भाग नाही. आणि म्हणून भाविकांनी, माझी विनंती आहे सर्व भाविकांना की हरिपाठ ही साधना म्हणून करावी. साधना म्हणून जर हरिपाठ केला तर नुसता एकटाच हरिपाठ सर्वसाधारण सामान्य माणसाचा उद्धार करू शकतो. आणि कोणत्या माणसाचा उद्धार करतो मी आपल्याला पुढे सांगणारच आहे. कोणत्या माणसाचा किती पापी असो कसा त्याचा कसा उद्धार करतो हे आपण चिंतनात करणार आहोत. आणि म्हणून हरिपाठ म्हणजे एक नामसाधना आहे. आणि नामसाधना केली तर तुकाराम महाराज म्हणतात, काय नु हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार. भगवान नामस्मरणाचा पाठ केल्यानंतर त्यांनी योग, याग, विधी हे सगळं केल्यासारखं होतं. हे पुढे आपल्याला सांगणार आहे. आणि म्हणून हरिपाठ हा अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. तर हरिपाठ हा सामान्य ग्रंथ नाही, फार विशेष ग्रंथ आहे. लहान असला तरी हरिपाठ दिसायला लहान असला तरी अर्थाने तो सर्व ग्रंथापेक्षा फार मोठा आहे अशी माझी धारणा आहे, अशी माझी भावना आहे. जर हरिपाठाचा विचार केला तर त्या अर्थाची समुद्राहून सखोल अर्थ आहे आणि गगनाहून व्यापक आहे. हरिपाठातल्या सिद्धांतांची उंची ही हिमनगाच्या शिखरापेक्षाही उंच आहे. एवढा हरिपाठ आणि त्या हरिपाठावरती विवरण करणं आपल्यासारख्या सामान्य माणसाचं कामच नाही. पण आपण आता करतो. आता आपली गोष्ट काय आहे, आपलं असं आहे, पढे ना वाची ना शेव हे जाणी स्वामीची. आपलं कोणतं तप आहे, आपण कोणतं अध्ययन केलं असतं, आपली एवढी पात्रता नसते. आपल्यासारख्या माणसांनी माऊली ज्ञानोबऱ्यांच्या हरिपाठावरती विवरण करावं, चिंतन करावं तशी आपली या ठिकाणी योग्यताच नसते. असं आहे. आपली पात्रता काय आहे हे आपल्याला पूर्ण माहीत असतं. आपण काय मतिमंद माणसं, अल्पज्ञ माणसं. आपण आपली पात्रता पाहतो. मग असं म्हणल्यावर तुम्ही म्हणाल, मग तुम्ही काय एवढं करण्याकरता प्रवृत्त झालात. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं या ग्रंथाला आपण विवरण करून तुमच्या पुढे द्यावं आणि मग तो प्रकाशित होईल अशातला काय भाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं विवरण आपण करावं याचा अर्थ म्हणजे त्यात अर्थ काय म्हणतो, अर्थ विशेष निघेल अशातलं. अरे आपण चंदनाला काय सुगंध देऊ शकतो, आपण चंदनाला सुगंध देऊ शकत नाहीत. मग आपण चंदन काय सुगंधी करू शकतो, आपण सूर्याला प्रकाशित करू शकतो का, नाही. आपण सूर्याला काय प्रकाशित करू शकतो, आपण कल्पतरूला उदरता देऊ शकतो का, नाही. चिंतामणीला उदरता देऊ शकतो का, नाही. तसं त्याप्रमाणे म्हणजे आपली किती विद्वत्ता झाली तर ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा अमृतमय आहे. आणि त्या अमृतमय ग्रंथाला आपल्यासारखी वाणी त्याला काय गोडवा देईल. आपण चंदनाला नाही सुगंधी करू शकत, आपण चंदनाला नाही सुगंधी करू शकत, सूर्याला नाही प्रकाशित करू शकत, चिंतामणी कल्पतरूला नाही उदरता देऊ शकत, अमृताला नाही गुढी देऊ शकत. मग तसं ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ म्हणजे कल्पतरूसारखा आहे, सूर्यासारखा आहे, तो गंगेसारखा आहे आणि अमृतासारखा आहे. पण मग म्हणा तुम्ही त्यात प्रवृत्त का झालात. तर एवढं एकच करायचं आहे आपल्याला. माऊली ज्ञानोबरायाच्या या हरिपाठाच्या विवरणातून आपल्याला आपले पापाचे पर्वत, दुःखाचे डोंगर आणि दोषाचे आगर हे माऊलीच्या हरिपाठाच्या चिंतनातून दूर करून घ्यावेत. त्या पापातून आपण मुक्त व्हावं या आपल्या भावनेने
आपण या हरिपाठाचं विवरण, हरिपाठाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत. जसं उदाहरण द्यायचं ठरलं तर ज्याप्रमाणे गावातील ओहोळ असतात, गटारगंगा असते, की कुठल्याही ओहोळ असतात, त्याला काय फारशी किंमत नसते, त्याला कोण किंमत देतं. पण जेव्हा ती गंगा, ती गटार किंवा एखादा ओहोळ गंगेत जाऊन मिळतो, त्या काला त्याला गंगेचं महत्त्व होतं आणि गंगेत लोक त्याला स्वीकार करतात. मग गटारीने गंगेचा स्वीकार केला, गटार जर गंगेत गेली तर गटारसुद्धा पवित्र होऊन जाते, ओहोळसुद्धा पवित्र होऊन जातात. तसं माऊली ज्ञानोबांचा हा हरिपाठ म्हणजे पुण्यशैला अशी एक शुद्ध पवित्र गंगा आहे. त्या गंगेमध्ये आपली वाणी पवित्र करून घेण्याकरता, वाणीतले दोष घालून शुद्ध करून घेण्याकरता आपण या ठिकाणी माऊली ज्ञानोबांचा हरिपाठ म्हटला, त्याचं चिंतन केलं, श्रवण केलं तर आपले दोष जावेत आणि आपल्याला भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावेत. या अगदी सामान्य भावनेने आपण या हरिपाठाचं चिंतन विवरण करण्यामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. पुढच्या भागामध्ये हरिपाठ काय असतो, हरिपाठाचं महत्त्व काय असतं, मी आपल्याला सांगितलं. पुढच्या भागामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ प्रत्येक अभंगात काय कसं चिंतन केलं आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. आजचा भाग आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय.